यामिनी धन्यवाद. नमस्कार, मी ज्ञानदा कदम. कालच्याप्रमाणे आज सुद्धा आपण विधान भवनाच्या परिसरामध्ये आहोत. आजचा दिवस महत्त्वाचा होता विधान भवनातल्या घडामोडींच्या अनुषंगानं, कारण विधान भवनामध्ये आज राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला. छत्रपती शिवाजी महाराजांना साक्षी ठेवत छत्रपती शिवरायांचं स्मरण करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्थमंत्री या नात्यानं आजचा अर्थसंकल्प सादर केला. एक विशेष नमूद करायची बाब म्हणजे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे असे एकमेव आणि पहिले मुख्यमंत्री आहेत की ज्यांनी अर्थमंत्री म्हणून सुद्धा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं होतं, कारण गेले काही दिवस सातत्यानं विरोधकांची ओरड सुरू होती राज्यातल्या आर्थिक परिस्थितीबाबत, राज्याच्या बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीबाबत. पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा जो कणा मानला जातो त्या शेतकरी वर्गासाठी सर्वात मोठी घोषणा केलेली आहे. शेतकरी कर्जमाफीची घोषणा ही या संपूर्ण अर्थसंकल्पातली अतिशय महत्त्वाची घोषणा मानली जाते. लाखो शेतकऱ्यांच्या नजरा या अर्थातच या घोषणेकडे लागलेल्या होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्प सादर करताना ही घोषणा करत असं स्पष्ट केलं की 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे. नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ सुद्धा दिला जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. त्यामुळे राज्यातल्या लाखो शेतकऱ्यांना या घोषणेचा अर्थातच फायदा होईल. राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करत आहे. जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने नियमित कर्ज परतफेड केलेली असल्यास अशा पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. शेतकऱ्यांसाठी आणि बाकी म्हणजे कामगार असतील, शेतकरी असतील यांच्यासाठी मात्र हा फसवा अर्थसंकल्प आहे. थोडक्यामध्ये विकासाचं मृगजल दाखवणारा हा अर्थसंकल्प आहे. प्रत्येकाला आता काही दिवसानंतर कळेल की या अर्थसंकल्पाने त्याच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे. आत्ताची कर्जमुक्ती 2047 पर्यंत तरी पूर्ण करणार का हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सांगावं की या तारखेपर्यंत ही कर्जमुक्ती आम्ही पूर्ण करू. ते एकदा म्हणाले होते बजेट मधलं काय कळत नाही मला, बजेट समजत नाही, बरोबर आहे ना. त्यामुळे त्यांनी बजेट वाचलं पाहिजे खऱ्या अर्थाने. आणि ह्या बजेटचं काय जे गांभीर्य आहे त्याचं महत्त्व लक्षात घेतलं पाहिजे. विरोधकांना आरोप करण्याशिवाय दुसरं काही शिल्लक राहिलेलं नाही. त्यामुळे 3.5 वर्ष ते आरोपच करतायत आणि आरोपच करतायत. आम्ही आरोपाला कामातून शेतकऱ्यांच्या बाबतीत जी सर्वात मोठी घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे त्या बाबतीत शेतकरी नेत्यांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्यात, या घोषणेचं त्यांनी कसं स्वागत केलेलं आहे किंवा काय म्हटलंय घोषणेबाबत तेही जाणून घेऊया. 1.5 वर्षानंतर कर्जमाफीची घोषणा होते. ती शेतकरी आंदोलनाच्या रेट्यामुळे ही कर्जमाफीची घोषणा सरकारला करावी लागली आणि 2 लाखापर्यंतचीच कर्जमाफी आम्ही करू असा निर्णय मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेच्या सभागृहामध्ये जाहीर केला. आमचं म्हणणं आहे की किमान 5 लाखापर्यंतच्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ व्हायला पाहिजे आणि कुठलेही जाचक अटी आणि निकष त्यात नको. सरसकट कर्जमुक्ती झाली पाहिजे अशी आम्हा सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे. जी कर्जमाफी जाहीर केलेली आहे ती तकलाद व्हावी, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारी आहे. राज्यातल्या बहुसंख्य शेतकऱ्यांचं कर्ज हे साधारणपणे 2.5 ते 3 लाखापेक्षा जास्त आहे आणि ते थकीत असल्यामुळे व्याजासकट ते आता 3.5 लाखाच्या पुढे गेलेलं आहे. 30 जून 2026 पर्यंतचं कर्ज माफ करावं अशी जी आमची मागणी होती त्याच्यामध्ये कटौती करून सप्टेंबर 2025 पर्यंतच थकीत कर्ज माफ करण्याची घोषणा झालेली आहे. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी यापासून वंचित राहतील अशी साधार भीती आम्हाला वाटते आहे. त्यामुळे एकीकडे या घोषणेचं स्वागत करत असतानाच हे जे काही वंचित शेतकरी राहणार आहेत त्यांच्या कर्जमाफीबद्दल राज्य सरकारने पुनर्विचार करावा. त्यामुळे शेतकरी नेत्यांनी काहीशा अशा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. या संपूर्ण शेतकरी कर्जमाफीची जी घोषणा आज करण्यात आली त्या संदर्भात. दरम्यान मुंबई, पुण्यासह नाशिक आणि राज्यातल्या इतर महत्त्वाच्या शहरांसाठी सुद्धा काही महत्त्वपूर्ण घोषणा झालेल्या आहेत आजच्या अर्थसंकल्पामध्ये. त्या घोषणा कोणत्या आहेत त्या देखील पाहूया. अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावा सेवा अटल सेतू
परिसरात तिसरी मुंबई 3.0 विकसित करण्यात येईल. या अंतर्गत कर्नाळा साई चिरनेर, रायगड पेण आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अधिसूचित क्षेत्र ही ग्रीनफील्ड विकास केंद्रे म्हणून विकसित करण्याचे नियोजन आहे. वाढवण जिल्हा पालघर जवळ चौथी मुंबई विकसित करण्याचे नियोजित असून त्या अंतर्गत लॉजिस्टिक्स आणि वेअर हाऊसिंगसाठी विकास केंद्रे निर्माण करण्यात येतील. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत मुंबई महानगर प्रदेशातील 20 लाख झोपडपट्टीधारकांच्या घरांच्या पुनर्विकासासाठी तसेच भाडे तत्वावरील घरांसह 10 लाख परवडणारी घरे विकसित करण्यासाठी बृहद आराखडा तयार करण्यात येत आहे. मुंबई मेट्रो मार्गिका 11 हा 23,487 कोटी रुपये किमतीचा पूर्णतः भूमिगत प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाचा विस्तार धारावी पुनर्वसन प्रकल्पातून पुढे वांद्रे उपनगरीय स्थानक व वांद्रे टर्मिनस पर्यंत करण्याचे नियोजन आहे. मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळ यांना जोडणारा मुंबई मेट्रो मार्ग 8 हा 22,862 कोटी रुपये किमतीचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. तळोजा ते खांदेश्वर नवी मुंबई मेट्रो मार्ग 2 या 5,575 कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पामुळे नवी मुंबई विमानतळापर्यंत वाहतूक व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होईल. आणि आपल्या राज्यामध्ये गेले 1.5 ते 2 वर्ष लाडकी बहीण योजना सुरू आहे. पण लाडकी बहीण